नमस्कार, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण इथे बनवतो आहे छान अशी हिरव्या मिरचीची चकली बनवणार आहोत. बटाटा आणि साबुदाणापासून एकदम छान अशी हिरवी चकली बनवते आपण रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा. रेसिपीला सुरुवात करूया. आणि तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर छान इथे आपण चकली बनवतो बटाटा आणि साबुदाण्यापासून. सर्वात आधी आपल्याला साबुदाणा भिजत ठेवायचा आहे एक रात्रभर आणि छान असं भिजून घ्यायचं आहे. तिथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे. त्यानंतर 3 किलो इथं आपले 2.5 किलो बटाटे घ्यायचे, ते पण उकळून घ्यायचे. तिथे मी बटाटे उकळून घेतले. तर सर्वात आधी आपण इथे बटाटे सोलून घेऊ. त्यानंतर आपले बटाटे किसून घ्यायचे. तिथं आपण अर्धा किलो साबुदाणा घेतो आहे, 2.5 किलो इथं बटाटे घ्यायचे आपले आणि छान असे उकळून घ्यायचे. त्यानंतर असे सोडून आपण हे छान किसण्याने किसून घेतात. बटाटे आपण छान सोलून घेतले. तर आता हे ना आपल्याला किसून घ्यायचे. तर छान असे किसून घ्यायचे. आपल्याला गाठी नाही राहिलं पाहिजे याच्यामध्ये. या पद्धतीने असं छान किसून घ्यायचे. तर आपले बटाटे किसून झाले. छान असे किसून घ्यायचे. याच्यात गाठी नाही राहिलं पाहिजे या पद्धतीने. तर सर्वात आधी आपण आता साबुदाणा शिजवून घेऊ. त्यानंतर ते त्याच्यामध्ये टाकायचं. किसून झाल्याच्या नंतर इथं आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे एका पातेल्यामध्ये. आधी आपल्याला साबुदाणा छान शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये किसलेले बटाटे टाकायचे. त्याच्यात चवीप्रमाणे आपण मीठ टाकतोय. इथे मी 3 चम्मच मीठ घेतले. आणि त्यानंतर याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकते. त्याच्या जागी तुम्ही लाल मिरची टाकली तरी पण चालेल. इथे मी हिरवी मिरचीचे चकल्या बनवते. इथे मी हिरवी मिरची टाकते. आता पाणी थोडंसं उकळलं की त्याच्यामध्ये साबुदाणा जो आपण भिजत घेतला आहे तो टाकायचा आहे याच्यामध्ये. इथं मी 1 तांब्या पाणी घेतलं आहे. अर्धा किलो साबुदाणा असल्यामुळे इथे 1 तांब्या पाणी घ्यायचं. इथं पाणी उकळलं आहे आपलं. जो साबुदाणा आहे आपण मोकळा करून घ्यायचा आणि याच्यामध्ये टाकायचं. आता छान असं आपल्याला हा शिजवून घ्यायचा. याला एकसारखं हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही, नाही तर मग खाली लागतं. या पद्धतीने आपल्याला इथे साबुदाणा असं छान शिजवून घ्यायचं आहे. असं पाणी जरी कमी पडलं ना याच्यामध्ये तर वरतून तुम्ही गरम पाणी थोडंसं टाकून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपण जे बटाटे किसून घेतलं होतं ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आपलं आणि सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे प्रत्येक. सारं असं एकजीव झालं पाहिजे या पद्धतीने इथं मिक्स करून घ्या आपण करून. साबुदाणा छान शिजून घ्यायचा. एकदम असा ट्रान्सफर दिसला पाहिजे म्हणजे छान चकली होते. तर याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं. हे छान आता एकदम एकजीव झालं, एकदम छान असं मिक्स झाले. आता हे काय करायचं आपल्याला एक 4-5 सेकंद आहे ना असंच कमी गॅसवरती झाकून ठेवायचं. त्या पद्धतीने असं छान मिक्स करून घ्यायचं. साबुदाणा छान शिजवताना छान चकली होते. या पद्धतीने असं मिक्स करून आता एक 4-5 सेकंद, जास्त वेळ नाही ठेवायचं आपल्याला. एक 4-5 सेकंद आपण असंच झाकण ठेवून देऊ म्हणजे थोडंसं आणखीन छान शिजेल. कमी गॅस ठेवायचा आणि जास्त वेळ नाही ठेवायचा आपल्याला. एक 4-5 सेकंद ठेवून छान असं आता हे शिजले. आता हे आपण लगेचच चकल्या बनवायला घेऊ. गरम आहे तेव्हा चकल्या बनवायच्या. जास्त गरम पण नाही, थोडंसं कोमट होऊन द्यायचं आणि लगेच चकली बनवायला घ्यायची. तिथे आपण पिशवीच्या साह्याने चकल्या बनवून घेऊ. त्यामुळे थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि मग हे करायचं. किंवा सोऱ्याने केलं तर मग तुम्ही गरम याच्यात केलं तरी पण जमतं. तर छान असे आपल्याला इथं चकल्या बनवायच्या या पद्धतीने. एकदम पिशवीने फास्टमध्ये जातात त्यामुळे तुम्ही पिशवीच्या साह्याने चकल्या बनवायच्या. याच पद्धतीने आपण आता सर्व चकल्या बनवून घ्यायच्या. तिथे आपल्या सर्व चकल्या बनवून तयार झाल्या, पाहू शकते. एकदम छान अशा चकल्या तयार झाल्यात. आता ह्या छान अशा सुकून द्यायच्या. त्याला 2 दिवस छान ऊन द्यायचं म्हणजे चकली जास्त दिवस टिकते, खराब होत नाही. या पद्धतीने आपण इथे चकल्या बनवल्यात. तिथे आपल्या सर्व चकल्या बनवून छान अशा तयार झाल्या, पाहू शकता. एकदम छान अशा वाळल्या पण आहेत. एकदम अशा छान अशा कडक वाळवायच्या उन्हामध्ये. 2-3 दिवस ऊन द्यायचं म्हणजे लवकर खराब होत नाही.
आणि ह्या चकल्या एकदम छान लागतात, चवीला पण खूप भारी. हिरव्या मिरचीच्या केलेल्या नाही का, ते एकदा नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीने. आता मी तुम्हाला थोड्याशा चकल्या तळून पण दाखवते, एकदम छान तयार होतात. इथे आपण चकल्या तळून घेऊ. एकदम छान आहे चकल्या फक्त तेलामध्ये. या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा, खूप छान आणि खुसखुशीत होतात चकल्या. चवीला पण खूप छान लागतात. या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा.